नमस्कार मित्रांनो, या जगात सर्वात जास्त शोषण जे होत असतं ते विद्यार्थ्यांचं होत असतं आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतामध्ये विद्यार्थ्यांचं होणारं शोषण पाहता सुप्रीम कोर्टाने 2015 मध्ये एक आदेश दिला आणि त्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये फी नियमन प्राधिकरण म्हणजे FRA फी रेग्युलेटरी अथॉरिटीची स्थापना झाली। उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांची लयलूट होऊ नये, त्यांच्या कष्टाचे पालकांचे पैसे शिक्षणाच्या नावाखाली खाजगी संस्थांनी लुटू नये याच्यासाठी हे नियमन शुल्क अधिनियम बनवलेला होता। परंतु या सर्व नियमाला हरताळ फासत या महाराष्ट्रामध्ये दरवर्षी जवळपास 30 लाख विद्यार्थ्यांची लूट केली जाते। याच्यामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा वाटा आहे। नीट परीक्षा लीक झाल्यामुळे 23 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि देशभरामध्ये कॉकरोच आंदोलन सुरू झालं आणि आपण पाहताय की त्या विद्यार्थ्यांच्या आक्रोशाला आता संपूर्ण जगभरामध्ये वाट मिळालेली आहे। संपूर्ण देशातील 23 लाख विद्यार्थ्यांचा हा प्रश्न होता, त्यासाठी अख्खा देश उभा राहिला। एकट्या महाराष्ट्रामध्ये या 30 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी लुटलं जातं आणि या विद्यार्थ्यांच्या लढण्यासाठी मात्र कोणतंही व्यासपीठ नाही। मला असं वाटतं की या महाराष्ट्रातील मेडिकल असेल, फार्मसी असेल, पॉलिटेक्निक असेल, इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, अशा सर्व डिग्र्या घेणारे जवळपास 2000 कोर्सेस आहेत आणि हे 2000 कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांची एकदम शिस्तबद्ध पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये लूट होती आहे। गेल्या 8 वर्षामध्ये 40,000 कोटीपेक्षा जास्तची लूट झालेली आहे। महाराष्ट्र सरकार जे काय अनुदान देतं म्हणजे ओबीसी विद्यार्थ्यांच्या 50% सवलत माफ आहे, SC ST विद्यार्थ्यांना 100% माफ आहे। हे फी माफ आहे 50% 100%। याचा अर्थ असा होतो की या विद्यार्थ्यांचं 50% शुल्क राज्य सरकार भरतं, या विद्यार्थ्यांचं 100% शुल्क हे राज्य सरकार भरतं। म्हणजेच काय तर या शाळा कॉलेजांना जी काही फी भेटते ती एकतर पालकांकडून मिळते किंवा राज्य सरकारच्या अनुदानातून मिळते। मग या बदमाश शिक्षण संस्था चालकांनी काय केलेलं आहे की त्यांची जी काही फी 75,000 रुपये होती, समजा इंजिनिअरिंग आहे त्याची 75,000 रुपये फी होती, त्याची 1.5 लाख रुपये फी केली आणि याचं 30% कमिशन FRAच्या अधिकाऱ्यांनी घेतलं। म्हणजे ज्यांना गाई सांभाळण्यासाठी दिली तेच कसाई निघाले, अशा प्रकारचा हा प्रयोग आहे। 30% लाच FRAच्या अधिकाऱ्यांनी घेतली आणि जे 75,000 रुपये फी होती, एक उदाहरण सांगतोय, काही ठिकाणी 10 लाख फी होती त्याची 20 लाख केली, त्याची 2 लाख होती त्याची 4 लाख केली। म्हणजेच काय तर फी दुप्पट केलेली आहे। जर कमीत कमी आपण इंजिनिअरिंगचं पकडलं 75 ची फी 1.5 लाख रुपये केली, याचा अर्थ होतो की ओबीसी विद्यार्थ्यांचे 75,000 रुपये प्रति विद्यार्थी म्हणजे 50% हिशोबाने, SC STच्या विद्यार्थ्यांचे 1.5 लाख रुपये प्रति विद्यार्थी आणि जी फी 75 ची 1.5 लाख रुपये केली, याचा अर्थ पालकांकडून सुद्धा डबल फी काढण्यात आलेली आहे। म्हणजे एका बाजूला राज्य सरकारची तिजोरीची लूट, एका बाजूला पालकांच्या खिशाची लूट। अशा प्रकारे गेल्या 8 वर्षामध्ये 40,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून आणि पालकांच्या खिशातून अतिरिक्त या शाळा कॉलेज महाविद्यालय म्हणजे हे लुटारू संस्थांनी, पूर्वी शिक्षण महर्षी होते, आता हे शिक्षण सम्राट आलेले जे लुटीसाठीच जन्माला आलेले आहेत, अशा लोकांनी जे काही भ्रष्टाचार केला याची चौकशी करण्यासाठी 11 मार्च 2026 ला या महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये लक्षवेधी क्रमांक 1 आमदार महेश शिंदे यांनी मांडली आणि या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। याची चौकशी का व्हायला पाहिजे, कारण जे काही फी आकारली जाते त्या फीचा काही बेस असतो आणि तो बेस म्हणजे त्या शाळेनं बांधलेली इमारत, त्या शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांची लायब्ररी असेल, त्यांचे लॅब असेल, या सगळ्यांचा खर्च डिवायडेड बाय एकूण विद्यार्थी संख्या ही असते ॲव्हरेज फी। तर या ॲव्हरेज फी मध्ये वाढ करण्यासाठी दरवर्षी या FRAला पहिलं 3 वर्षामध्ये 15% वाढवण्याची परवानगी दिली, नंतर 2 वर्षामध्ये 15% म्हणजे दरवर्षी 7.5% फी। कोणत्या पालकाचा पगार 7.5% वाढतो, कोणत्या विद्यार्थ्याचं 7.5% दरवर्षी उत्पादन किंवा उत्पन्न वाढतंय, अशी सगळी ही लूट आहे। आणि हे 7.5% दरवर्षी अशा प्रकारे वाढवत असताना या सर्व बऱ्याचशा संस्थांनी काय केलेलं आहे, कर्मचाऱ्यांची संख्या जास्त दाखवणे, कर्मचाऱ्यांचा पगार दुप्पट तिप्पट दाखवणे, इमारत छोटी असेल मोठी दाखवणे, खोल्या कमी आहेत तर त्या जास्त दाखवणे, एक इमारत असेल तर 2 दाखवणे, काही ठिकाणी इमारत नसताना सुद्धा इमारती दाखवल्या गेल्यात। उदाहरण तुम्हाला सांगतो, कोटी विद्या चॅरिटेबल ट्रस्ट आहे उल्हासनगर बदलापूर साईडला एक, त्यांनी साध्या DTP ऑपरेटर तेही कंत्राटी काम करणाऱ्या लीना जगदाळे यांचा पगार दाखवलाय 90,000 रुपये। दुसऱ्या एक कीर्ती गुप्ता, त्यांचा पगार दाखवलेला आहे 90,000 रुपये कंत्राटी ऑपरेटरचा। इथं सरकारी नोकरी नाही आणि सरकारी नोकराचा एवढा पगार नाही, एवढा तर कंत्राटी कामगारांना दिल्याचं या शिक्षण संस्था दाखवतात। 114% पगारामध्ये वाढ, 116% पगारामध्ये वाढ, एवढ्या भरमसाठ वाढ दाखवतात। म्हणजे काय की शासनाला दाखवायचं की आमचा एवढा खर्च आहे, लॅबचा एवढा खर्च आहे, लायब्ररीचा एवढा खर्च आहे, कर्मचाऱ्याचा एवढा खर्च आहे, बिल्डिंगचा एवढा खर्च आहे। वास्तवात हे खर्च फुगवलेले आहेत, ते तसे नसतात।
असा सगळा भ्रष्टाचार करून या सगळ्या संस्था 2000 कोर्सेसच्या 30 लाख विद्यार्थ्यांचं दरवर्षी शोषण करतायत. मेडिकल, इंजिनियर, फार्मसी, लॉ असं सगळं त्याच्यामध्ये सामील आहे आणि याची चौकशी पुढच्या 2 दिवसामध्ये आम्ही करू अशा प्रकारचं आश्वासन चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री यांनी विधिमंडळामध्ये दिलं. 11 मार्च पासून त्यांना एकही म्हणजे या सर्व प्रकरणाची भ्रष्टाचाराची 40,000 कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी आम्ही निवृत्त न्यायमूर्तींच्या वतीनं करू असं मंत्र्यांनी उच्च शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिलं. आज त्या घटनेला 3 महिने होऊन गेले. 11 मार्च ते आज 6 जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. त्यांना अजूनपर्यंत या महाराष्ट्रामध्ये एकही जिवंत किंवा रिटायर्ड किंवा वर्किंग असलेला एकही जज मिळाला नाही. म्हणजेच काय, उच्च शिक्षण मंत्री स्वतःच या प्रकरणाबाबत गंभीर नाहीत, ते याची चौकशी करू इच्छित नाहीत आणि त्यामुळे जी विद्यार्थ्यांची लूट होती, या प्रचंड लूट, ती एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या तिजोरीतून प्रचंड पैसा या अनुदानाच्या नावाखाली SC, ST, OBC या विद्यार्थ्यांच्या नावाखाली राज्य शासनाच्या तिजोरीतून हे सरकारी संस्थाचालक लुटतायत. कोर्टी चॅरिटेबल ट्रस्ट या एका संस्थेनं 120 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून लाटले. अशा अनेक संस्था आहेत ज्यांनी 150 कोटी लाटले, 250 कोटी लाटले, 500 कोटी लाटले, असे 40,000 कोटीची लूट झाली. त्याची चौकशी करायला राज्य सरकारकडे वेळ नाही, न्यायमूर्ती मिळत नाहीत. 11 संस्थांवरती इकॉनॉमिक ऑफेन्स रजिस्टर केलेले आहेत, म्हणजे आर्थिक गुन्हे शाखेने 11 कॉलेजांवरती, शाळा संस्थांवरती गुन्हे दाखल केलेत. त्याचीही चौकशी होत नाही. त्याच्यामुळे हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे आणि म्हणून ज्या प्रकारे भारतातील विद्यार्थी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतायत, तशाच प्रकारचा राजीनामा महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा मागितला पाहिजे. आणि जशा प्रकारे आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे रयतेचं राज्य, रयतेला शोषणमुक्त राज्य मिळालं पाहिजे, सरकार मिळालं पाहिजे, शासन मिळालं पाहिजे, हे जे शिवाजी महाराजांचं राज्याभिषेक दिनाचं महत्त्व आहे. आज दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके तिथे पोहोचलेले आहेत. मला वाटतं दिपकेंनी आता पुढचा धपका इकडे टाकला पाहिजे, मुंबईत उतरलं पाहिजे. तिकडे 23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे देशभरातल्या, इथं प्रश्न आहे एकट्या महाराष्ट्रातील 30 लाख विद्यार्थ्यांचा. आणि म्हणून या महाराष्ट्रातील सर्व कॉक्रोचांनी पुढे मुंबईमध्ये धडक दिली पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांचा, उच्च शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. दरवर्षी जी काही पालकांची लूट होती, शासनाच्या तिजोरीतून चोरी होती, ती थांबली पाहिजे. आणि या सर्व कॉक्रोच लोकांना आमचं आव्हान आहे की या शिक्षणासाठी, या वाढीव फीच्या शिक्षणासाठी आपण आपल्या आईचं जे मंगळसूत्र गहाण ठेवले ते सोडवण्यासाठी मुंबईमध्ये या. हे शिक्षण घेण्यासाठी आपल्या वडिलांनी आपली जमीन गहाण ठेवलेली आहे, ती सोडवण्यासाठी या. आणि हे शिक्षणासाठी एकंदरीत आपल्याला ह्या व्यवस्थेनं गहाण ठेवलेले, त्या गहाण खतातून मुक्त होण्यासाठी सर्व कॉक्रोच लोकांनी मुंबईमध्ये या. आम्ही तुमचं स्वागत करतो. या महाराष्ट्रातील सर्व कॉक्रोचांनी मुंबईत धडक दिली पाहिजे. 21 जून पासून महाराष्ट्राचं विधिमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर आपण इथं पोहोचलं पाहिजे. एक मोठी धडक विधिमंडळाला दिली पाहिजे आणि या महाराष्ट्राच्या सरकारच्या तिजोरीतून होणारी लूट आणि पालकांच्या खिशातून होणारी लूट हे दोन्ही पण थांबवलं पाहिजे. ऑल कॉक्रोचेस आर वेलकम इन मुंबई. आणि सर्व कॉक्रोचांना आमचं सूचना आहे, आमची विनंती आहे किंवा आमचं हेच म्हणणं आहे की आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला आपण जबाबदार आहोत. आपण संघटित झालो तर जगातला कोणी व्यक्ती आपलं शोषण करू शकणार नाही. त्यामुळे आपल्याला न्याय पाहिजे असेल, आपल्या पालकांचे पैसे परत हवे असतील, आपलं भविष्य परत हवं असेल आणि सरकारच्या विरोधी लूट थांबवायची असेल तर सर्व कॉक्रोचांनी आझाद मैदानावरती एकत्र आलं पाहिजे आणि आझाद होण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. क्रांती जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येऊया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेऊया. जय शिवराय. वेलकम टू मुंबई.